नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रोडक्ट क्लासिफिकेशनचे जे काही एलिमेंट आहे कशा पद्धतीने केले त्याबद्दल समजून घेणार आहोत. सुरुवातीला मॉडर्न लॉ काय सांगतो, फिजिकल आणि केमिकल जे प्रॉपर्टीज एलिमेंटचे त्याचे प्रोडक्ट फंक्शन असतात आणि त्याच्यानुसार हे पिरियड्समध्ये क्लासिफिकेशन एलिमेंट झाले. आणि क्लासिफिकेशन का बरं केले, कारण का क्लासिफिकेशन स्टडी ऑफ बेटर स्टडी करण्यासाठी त्याचं केलेलं आहे. त्याच्यानुसार जर ते डिस्क्रिप्शन ऑफ पिरियड म्हणजे सुरुवातीला जर आपण समजून घेतलं तर पिरियड टेबलमध्ये जे आपण हॉरिझॉन्टल रोज जे आहेत तर त्या ह्या पद्धतीने हॉरिझॉन्टल रोज जे आहेत तर ते 18 आहेत आणि जे काही पिरियड्स आहेत हे 7 आहेत. ह्या पद्धतीचं बघूया. मग पिरियडचं डिस्क्रिप्शन बघितलं, ग्रुप्स किती आहे, 18 ग्रुप आहे. त्याच्यानंतर पिरियडचं डिस्क्रिप्शनमध्ये बघितलं तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला पहिल्या पिरियडमध्ये हायड्रोजन आणि हेलियम असे दोनच एलिमेंट आहेत. तर त्याच्यामध्ये हे शॉर्ट पिरियड म्हटलं जातं, शॉर्ट पिरियड. त्याच्यानंतर दुसरा ग्रुप आहे म्हणजे दुसरं पिरियड आहे, हे पिरियड आहे सेकंड पिरियड आहे. सेकंड पिरियडमध्ये 8 एलिमेंट आहेत. किती आहेत सेकंड पिरियड, 8 एलिमेंट. 8 एलिमेंट कोणते कोणते, हे शॉर्टेस्ट पिरियड आहे पहिलं. तर त्याच्यामध्ये लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन या प्रकारचे एलिमेंट येतात आणि निऑन हे. त्याच्यानंतर तिसरी कॅटेगरी येते आपल्याला. तिसरी कॅटेगरी म्हणजे थर्ड पिरियड. याच्यामध्ये 8 एलिमेंट आहेत, 8 एलिमेंट. मग 8 एलिमेंटमध्ये कोणते आहेत, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन. इथं आर्गॉन अशा प्रकारचे 8 एलिमेंट आहेत. मग 8 एलिमेंट हे पण शॉर्ट पिरियड झालं, हे पण शॉर्ट झालं, हे पण शॉर्ट झालं, शॉर्ट. त्याच्यानंतर 8 एलिमेंटच्या नंतर फोर्थ पिरियडमध्ये, पिरियड नंबर फोर्थ पिरियडमध्ये 18 एलिमेंट आहेत. किती एलिमेंट आहेत, 18. त्याच्यामध्ये क्रिप्टॉन टू पोटॅशियम टू क्रिप्टॉन. मग ॲटॉमिक नंबर 19 टू 36 एवढे आहेत. मग ह्याला आपण कोणता पिरियड म्हणतो, लॉंग पिरियड म्हणतो. त्याच्यानंतर फिफ्थ जे पिरियड आहेत त्याच्यामध्ये 18 एलिमेंट्स आहेत, 18 एलिमेंट्स. त्याच्यामध्ये रेबिडियम टू झेनॉन हे 37 टू 54 एवढे आहे आणि त्याच्यामध्ये हे लॉंग पिरियड आहे. सेवन्थ पिरियड, सिक्स पिरियडमध्ये 18 एलिमेंट आहेत आणि फिफ्थ पिरियडमध्ये पण 18 एलिमेंट आहेत आणि फोर्थ पिरियडमध्ये पण 18 एलिमेंट आहेत. त्याच्यानंतर 32 आणि 32 एलिमेंट कोणते आहेत, तर ते सीझियम 6 हे फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ अशा प्रकारचे 7 आहेत. सीझियम टू रेडम, ॲटॉमिक नंबर 35 टू 36. त्याच्यानंतर फ्रान्सियम टू ओसागियम, ॲटॉमिक नंबर 87 टू 118 पर्यंत आहे. म्हणजे हे 2 लॉंगेस्ट आहेत आणि इथं 2 शॉर्टेस्ट आहेत. त्याच्यानंतर हे जे आहेत हे मधले हे शॉर्ट पिरियड आहेत आणि हे पण शॉर्ट पिरियड आहेत. आणि असेच ग्रुप्स पण आहेत. ग्रुपमध्ये 1 टू 2 मध्ये आणि 13 टू 18 हे नॉर्मल एलिमेंट, नॉर्मल. आणि 3 टू 12 जे आहेत डी ब्लॉकमध्ये येतात. त्याच्यानंतर ॲटॉमिक नंबर जे 58 टू 71 आणि 90 टू 103 हे ॲक्टिनाइड आणि लॅन्थनाइड अशी सिरीज आहे. त्याच्यानंतर लेफ्ट साईडला काय आहे, मेटल येतात आणि राईट हँड साईड जे आहे तर ते नॉन मेटल येतात. आणि जे 18 ग्रुप आहे, शेवटचे 18 ग्रुप आहे त्याला आपण काय म्हणतो, नोबेल गॅस. कळलं तुम्हाला पुन्हा एकदा की सुरुवातीला जर बघितलं तर 7 पिरियड आहे आणि 18 ग्रुप आहेत. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे तर ते शॉर्ट पिरियड आहे. 18 एलिमेंटमध्ये लिथियम, बेरिलियम ह्या प्रकारचे हे किती एलिमेंट आहेत पहिल्या याच्यामध्ये, 1 2 3 4 5 6 7 8 एलिमेंट आहेत. त्याच्यामध्ये 8 एलिमेंट आहेत, त्याच्यामध्ये 18 आहे, त्याच्यामध्ये 18 आहे, 32 अशा प्रकारचे आपल्याला आहे. त्याच्यानंतर ग्रुप्समध्ये 1 टू 2 ला नॉर्मल एलिमेंट, 3 टू 12 ला डी ब्लॉक, 58 ला ॲक्टिनाइड लॅन्थनाइड सिरीज आणि लेफ्ट हँड साईड मेटल, राईट